विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। बलात्काराची धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात एका महिलेसह एका युवकास मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला। सदर प्रकरणातील माहिती अशी, फिर्यादी श्रीशैल मल्लेश बिराजदार यांनी सिद्धम्मा पाटील याच्या नवऱ्याकडून 1 लाख रुपये व्याजाने घेतले होते। सदर रक्कम परत करण्यासाठी सिद्धम्मा पाटील या त्याच्या मागे लागून त्यास त्रास देत असे। त्याला 1 लाख रुपये नाही दिले तर त्याचे व्याज आता 25 ते 30 लाख रुपये झालेले आहे, तर तुझी शेती आमच्या नावाने कर, नाहीतर तुझ्यावर खोटी बलात्काराची केस टाकेन, अशी धमकी सिद्धम्मा पाटील हे फिर्यादी यास देत असे। त्या भीतीपोटी फिर्यादी हा अक्कलकोट येथे पळून गेल्यानंतर त्याला तिथून पकडून त्याची जमीन बळकावून घेतली आणि सदरचे सेल डीड रजिस्टर करण्यात आले होते। ह्या त्रासास कंटाळून फिर्यादी श्रीशैल मल्लेश बिराजदार यांनी विषारी औषध प्राशन केले। त्यानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले होते। ऍडमिट झाल्यानंतर त्यांनी फिर्यादी जबाब नोंद केला आणि सिद्धम्मा पाटील व सिद्धलिंग पाटील या दोघांवरती आत्महत्येस प्रवृत्त करण्याची फिर्याद दाखल झाली। सदर प्रकरणात आपणास अटक होऊ नये म्हणून सत्र न्यायालय येथे आरोपींनी धाव घेतली असता सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज हा फेटाळला। त्यानंतर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात आरोपींच्या मार्फत अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला। सदर अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान फिर्यादी याला मरण आलेले नसल्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कलम आरोपींना लागू होणार नाही, असा युक्तिवाद आम्ही मांडला। तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।